तर नमस्कार मंडळी, काय झालं होतं, जी गाडी आपण आता बघतोय रेनॉल्ट ट्रायबर आहे. 2000 कधीचं मॉडेल आहे? 2021चं मॉडेल आहे. आणि ह्याच्यामध्ये फिटिंग आपण एक 15 दिवसापूर्वी आपण सीएनजी इन्स्टॉल केला होता. मिजोचं सिक्वेन्शियल किट याच्यामध्ये केलंय. आपल्या चॅनलवरती बरेच ट्रायबर आहेत, म्हणजे कोणाला जर बघायचं असेल फिटिंग क्वालिटी वगैरे तर ते आपण बघू शकतो. तो वेगळा व्हिडिओ आपल्याला अवेलेबल आहे. हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, की सरांचं म्हणणं होतं की गाडीला मायलेज मिळत नाहीये, म्हणजे ॲव्हरेज येत नाहीये. जे काही सीएनजीला ॲव्हरेज यायला पाहिजे ते येत नाहीये. म्हणून आज आपण त्यांच्या ते रत्नागिरीवरून काही ते पुण्याला त्यांचं काम होतं, त्यामुळे ते आज इथं आले होते. आणि आल्यावर माझ्याकडे आल्यानंतर मी म्हणलं की आपण रिकामी टाकी घेऊन या, मी तुम्हाला ॲव्हरेज काढून दाखवतो. तर आम्ही ॲव्हरेज काढलं. 1 किलो आपण गॅस भरला होता. हो, 1 किलो 1.9 गॅस भरला आपण. 1.9 भरला होता, म्हणजे तो इकडे तिकडे थोडासा हे असतो. त्याच्यामध्ये गाडीनी जवळजवळ आता तुम्ही सांगा किती ॲव्हरेज काढलं? 31.6 ॲव्हरेज पडलं आपल्याला. 31.6 मायलेज काढलंय. त्याच्यामध्ये हायवेचं मायलेज नाहीये, हे मॉडरेट ट्रॅफिक आहे. म्हणजे आमच्याकडे जो पुण्याला कात्रज बायपास आहे, त्या बायपास वरती कधी तिसरा, कधी दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, कधीतरी पाचवा, अशा ट्रॅफिक मध्ये गाडी ऑटोमॅटिक आहे, पण मॅन्युअल मोड मध्ये शिफ्ट करून मी ती गाडीचं मायलेज काढलंय. तर गाडीचं मायलेज 31.6 आलंय. ते पण ट्रॅफिक मॉडरेट ट्रॅफिक, म्हणजे आपण सेमी ट्रॅफिक म्हणू शकतो. खूप जास्त ट्रॅफिक पण नाही आणि कमी ट्रॅफिक पण नाही. अशा कंडिशन मध्ये जर आपण तो 31.6 निघाला असेल तर आणि पूर्ण हायवेला मी म्हणतो थोडं आपण तसं हायवे किंवा थोडं सेमी ट्रॅफिक, त्याच्यामुळे हे जे मायलेज मी म्हणतो एवढं मायलेज तर हायवेला निघायलाच पाहिजे. आणि पूर्ण वेळ तुम्ही म्हणजे गाडीमध्ये हो, गाडीमध्ये मी बसून होतो. हो, गॅस पंपातनं आम्ही गाडी बाहेर काढली आणि गाडी गॅसवर शिफ्ट केली. 1 किलो गॅस पूर्ण रिकाम होता आधी. हो, पूर्ण रिकाम. म्हणजे पेट्रोल शिफ्ट झाली तेव्हा आणली तेव्हा माझ्याकडे पूर्ण शिफ्ट. तर गाडीचं अशा प्रकारे आपण मायलेज, म्हणजे बऱ्याच लोकांचं असतं की म्हणणं की मायलेज किती देईल, मायलेज किती देईल. तर आज आणायचे म्हणजे आम्ही कुठलीही गोष्ट न ठरवता सर आले आणि मी म्हटलं की मायलेज निघते की नाही, खरंच नाही निघत तर बघू काय त्याला दुसरं काय करता येते का. पण आम्ही काढल्यानंतर मायलेज 31.6 आलंय. 31.6 मायलेज आलंय. तेही ट्रॅफिक थोडंसं ट्रॅफिक होतच म्हणजे बऱ्यापैकी. आणि पूर्ण 5व्या गेअरवर पण नाही चालली एकसारखी. कधी युटर्न मारायचं आहे, कधी थांबायचंय, दुसरा, तिसरा, चौथा, अशा गेअरवर आपण हे सगळं मायलेज काढलेलं आहे. तर आपल्या बऱ्याच ट्रायबरवाल्यांचं जे काही कोणाच्या शंका असतील की मायलेज किती येईल, तर आज आपण हे मायलेजचा व्हिडिओ पण एक तुम्हाला देतो. आणि 15 दिवस झालेत गाडी 15 दिवस झाले. सीएनजी किट पासून 2 आठवडे झाले. 15 दिवस झालेत. घर आणि सर रत्नागिरी नाणीजवरून आले. त्यांच्या मुलगा काहीतरी पुण्यामध्ये शिक्षणासाठी आहे, तर त्यांचं जाणं येणं होतं. तर गेल्या वेळेस ते न्यायला आले होते सीएनजी फिटिंग करून. आज त्याला सोडायला आलेत आणि येताना त्यांचं तो शंका पण दूर झाली. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे काय की ॲव्हरेज जर येत नसेल, तर त्याचं दुसरं कारण म्हणजे ड्रायव्हिंग असू शकतं, रोड कंडिशन असू शकतं. आणि सर ऑटोमॅटिक मध्ये चालवत होतं. आणि आम्ही हा जो काढलाय मायलेज, परत एकदा सांगतो, आम्ही ऑटोमॅटिक गाडी असताना मॅन्युअल मोड मध्ये काढलाय. म्हणजे तिचं जे फक्त अप शिफ्टच आपण करू शकतो, डाऊन शिफ्ट गाडी स्वतःच करते. तर अशा कंडिशन मध्ये आपण हा 31.6 म्हणजे 32चं मायलेज काढलाय. तर असं बाकी सगळं आता तुमच्या शंका दूर झाले. वाटत होतं की नाही ॲव्हरेज. बरोबर, ॲव्हरेज पडलं पाहिजे. न पडण्याची कारण दुसरी असू शकतात. बरोबर. म्हणजे ड्रायव्हिंग असू शकतं, गॅस पंपावर कधी चुकीचा गॅस आलाय त्याच्यामुळे होऊ शकतं. प्रत्येक वेळेस जर बदलत असेल तर गॅसच्या पंपाच्या किंवा त्याच्यामध्ये काही असेल केमिकल मध्ये प्रॉब्लेम, किंवा भरण्याच्या पंपामध्ये सुद्धा असू शकतं. आपण डायरेक्ट काही कोणावर आरोप करू शकत नाही. पण अशा प्रकारे हा मायलेज आता निघालाय. आणि बाकी सगळं एकदम ओके. फिटिंग वगैरे कशी, काय प्रॉब्लेम वगैरे एकदम सीटचं वगैरे तुम्ही बघितलं काही त्याच्यामध्ये म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.